नमस्कार विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण आकृत्या मोजणे म्हणजे त्रिकोण मोजणे या प्रकरणावर जवळपास 10 प्रकार बघितले आहेत. या लेक्चरमध्ये आपण 11व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, आकृती या पद्धतीची दिली आहे आणि प्रश्न असा आहे की त्रिकोण किती, या आकृतीमध्ये त्रिकोण किती. बघा, तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या आहेत, ठीक आहे ना. नेमकं याला सोडून कसं घ्यायचं, जर आपण मोजतो म्हटलं याच्यात त्रिकोण किती, तर पहा, हा एक त्रिकोण, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. त्याच्यानंतर पहा, जर हाफ केला आपण इकडे, हा 5, इकडला 6, इकडला 7 आणि इकडला 8, असे 8 त्रिकोण मिळते. पण याच्यामध्ये मोजून घेऊ, पण याच्यामध्ये मोजताना थोडा अजून आपल्याला वेळ वाया जाईल, याच्यामध्ये अजून जास्त वेळ लागेल. हे लक्षात, मग शॉर्टकट काय यायचं, तर पहा लक्षात घ्या काय करायचं नेमकं. 1 2 3 आणि 4 हे लक्षात, हे मोजून घ्यायचं. जे 4 आहे याला 2 ने गुणायचं. 4 2 किती, तर 8. हे लक्षात तुमच्या, ठीक आहे ना. कारण जसे हे 4 होते तसेच 1 2 3 आणि 4 हे सुद्धा होत असते. त्याच्यामुळे 4च्या दुप्पट केला आपण किती, 8. हे लक्षात. मग या प्रश्नाचं उत्तर किती, तर 8 असायला पाहिजे. हे लक्षात. त्याच पद्धतीने ते, पण ही आकृती ह्या आकृती वेगवेगळी आहे, पण त्याच पद्धतीने काढता येते. बघा लक्ष द्या, 1 2 3 4 5 आणि 6. हे लक्षात. मग 6 गुणेला 2 करा, म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहे, तर 12 त्रिकोण आहे. तुम्ही मोजून घेऊ शकता. सिंगल 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 सिंगलच तसा आहे. त्याच्यानंतर इकडला एक, परत हा एक, याच्यातला एक निघतो, हे एक, तो एक. येत्या लक्षात. 2 2 चे तयार होते पहा, इकडे 2 चे होते, इकडे 2 चे तयार होते. हे लक्षात. म्हणजे एकूण किती मिळते तुम्हाला उत्तर, तर 12 मिळणार. हे लक्षात. चला, त्यानंतर इकडे पाहू आपण या आकृतीमध्ये पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे लक्षात. नेमकं आता काय करता येईल आपल्याला याच्यामधलं काय आहे, तर पहा, 8 गुणेला किती, तर 2. 8 2 किती, 16. बस, एकदम सिंपल आहे. हे लक्षात, काही नाही आहे याच्यामध्ये. पहा, 4च्या दुप्पट 8, 6च्या दुप्पट 12 आणि 8च्या दुप्पट 16. हे लक्षात. व्यवस्थित लिहून टाका, समजून घ्या. यानंतरचं वेगळा प्रकार पाहू, पण यानंतरचे प्रकार जे आहे ना, या बेसिकवर आधारित आहे. हे लक्षात. म्हणून मी पहिले बेसिक घेतलाय, आता याच्यानंतरचे प्रकार बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 12, प्रश्न क्रमांक त्यामधला हा पहिला आणि हा दुसरा. एकंदरीत 2 प्रश्न आपण सोडवणार आहे. तर याचं जे बेसिक आहे आपण याच्या पूर्वीच्या प्रकारामध्ये घेतलाच आहे. पहा, अशाच पद्धतीची आकृती आली आहे, ठीक आहे ना. पण 1 2 3 आकृती आहे. नेमकं कसं सोडून घ्यायचं, पहा. सर्व सोडून घ्यायचं नाही, शॉर्टकट जायचं थोडं. पहा, 1 2 3 आणि 4. याचा अर्थ काय, एका या चौरसामध्ये किंवा चौकोनामध्ये नेमके किती त्रिकोण आहे, हे लक्षात. तर पहा, काय म्हणत आहे मी, या एका चौकोनामध्ये किती त्रिकोण आहे, तर 1 2 3 4. मग या 4ला 2 ने गुणायचं, म्हणजे किती आहे, तर 8 आहे. मी हे जे बेसिक आहे याच्या पूर्वीच्या प्रकारामध्ये घेतला आहे, ठीक आहे ना. तर पहा, याच्यामध्ये 8, मग मला सांगा याच्यामध्ये सुद्धा 8 आणि याच्यामध्ये 8. मग आपण डायरेक्ट कसं लिहून घेऊ, इथे 8 इथे 8 आणि इथे 8. हे लक्षात. मग मला सांग 8 त्रिक किती, तर 24. हे लक्षात. प्लस आणि उत्तर पहा 28 दिलाय. हे लक्षात. आता आपण किती काढून घेतले, 24. मग याच्यामध्ये 4 आहे का, तर आहे. पहा, लक्ष द्या. नेमकं इथून पहा, इथून लक्ष द्या, इथून हा एवढा एक, या 2 याच्यात एक आला आहे, ठीक आहे. परत इथून हा एक एवढा, म्हणजे हा एक आणि हा एक, हे सरळ सरळ 1 आणि 1 2 झाले. हे लक्षात. मग उलटे बघा, हा असा एक, ओके, हा एक आणि हा एक. कळत आहे का तुम्हाला, ठीक आहे ना. म्हणजे हा सरळ 1 आणि 1 2 आणि उलटे 1 आणि 1 2, म्हणजे 2 सरळ आणि 2 उलटे. मग इथून एक निघतो सरळ, इथून एक निघतो, इथून एक निघतो आणि इथून एक निघतो. म्हणजे हे किती झाले रे, तर 4 झाले. म्हणून 4 याच्यामध्ये प्लस करा आणि उत्तर किती सांगाल तुम्ही, 28. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, तर 28 त्रिकोण आहे. हे लक्षात. बस याच पद्धतीने त्या आकृतीवर जाऊ आपण. पहा, लक्ष द्या. आता सेम तसंच आहे बघा, 1 2 3 आणि 4. मग 4 2 किती, तर 8. 8 8 8 8. मी डायरेक्ट 4 2 8 म्हणत आहे. 8 कसे आले हे पहिले सांगितलंय मी, ठीक आहे ना. 1 2 3 4 पाहून घ्या. इकडे एक 5, हा एक 6, हा एक 7 आणि हा एक 8. म्हणून याचे दुप्पट करायचे डायरेक्ट, ठीक आहे ना. मग हे किती, 8 चोक 32. हे लक्षात आहे. उत्तर किती दिलं आपल्याला, 38. मग याच्यामध्ये अजून किती प्लस करायचे, 6 आहे का मग याच्यात, तर पहा, हा एक उलटा काढ 1 आणि हा किती 2. परत याच्यामध्ये एक 3 दिसत आहे. लक्षात आलं का तुमच्या. पहा, परत एकदा सांग, उलटा काढत आहे मी पहिल्या. हा इथून इथपर्यंत 1, ठीक आहे. परत इथून एक 2 आणि इथून एक हा 3. 3 उलटे, तर 3 सरळ राहणार आहे. जसं 1 2 आणि हे 3. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे 3 सरळ त्रिकोण आहे आणि 3 उलटे त्रिकोण आहे.
याचा अर्थ 3 आणि 3 किती तर 6, म्हणजे उत्तर किती झाले हे 38. 38 आपलं हे उत्तर झालं. त्याने दिलं होतं आपल्याला 38. हे लक्षात घ्या. सरळ सरळ तर मिळतेच तुम्हाला, पण उलटे पण त्रिकोण आहे याच्यामध्ये. आलं लक्षात? हा एक पूर्ण त्रिकोण, नंतर इथून हा दुसरा त्रिकोण आणि हा तिसरा त्रिकोण. उलटे मिळाले की सरळ पण 3 मिळते. 3 आणि 3 6, हे 6 आणि 32 किती झाले एकूण 38. हे लक्षात व्यवस्थित समजून घ्या. जर समजत नसेल व्हिडिओ जो आहे तो पॉज करायचा आणि पाहायचं, परत रिटर्न येऊन पाहायचं. ठीक आहे ना? व्यवस्थित नोट सुद्धा काढून घ्यायच्या. चला तर लिहून टाका. यानंतरचा वेगळा प्रकार बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 13, प्रश्न क्रमांक पहिला आणि तो दुसरा. हे लक्षात पहा. यापूर्वी या पद्धती सोडून घेतलं, पण हे आकृती थोडी वेगळी आहे. पहा, आपण बेसिक मध्ये ही सुद्धा आकृती घेतली होती. येत्या लक्षात याच्यामध्ये इथे रेष एक्स्ट्रा आली आहे बघा. येत्या लक्षात. मग पहा याला कसं सोडून घ्यायचं आहे मी तुम्हाला बेसिक सांगितलंच आहे. काय करायचं 1 2 3 4 5 आणि काय करायचं 6. हे लक्षात. म्हणजे 6चे दुप्पट किती 12. याचा अर्थ याच्यामध्ये त्रिकोण किती आहे तर 12 त्रिकोण आहे. हे लक्षात. किती त्रिकोण आहे 12. मग मला सांगा याच्यात जर 12 असेल तर याच्यात सुद्धा 12 आणि याच्यात सुद्धा 12. लक्षात. 12 त्रिक किती झाले हे 36 झाले. हे लक्षात. 12 त्रिक 36. आता याच्या व्यतिरिक्त काय, याच्या पूर्वीच्याही प्रकारामध्ये आपण बघितलं पहा. इथून एक असा मिळतो, म्हणजे इथे काय मिळतो 1, इथे काय मिळतो 1, इथे काय मिळतो परत 1 आणि इथे काय मिळतो 1. हे लक्षात. जसं हा 1 आणि हा 1. हे लक्षात. पहा परत हा 1 इथपर्यंत म्हणून इथे 1 दिला आणि इथून हा 1 म्हणून इथे 1 दिला. आता उलटा आहे. हा 1 म्हणून इथे 1 दिला आणि हा 1 इथे 1 दिला. हे लक्षात. म्हणजेच काय 1 2 3 4. मग याच्यामध्ये 4 प्लस करा. उत्तर किती तुमचं 36 आणि 4 40. या पद्धतीने उत्तर मिळते 40. बघा 40 दिलेलं आहे त्यांनी. ओके. सोडवता येईल का? आता त्या आकृतीकडे वळू. पहा या आकृतीचं उत्तर दिलं आहे त्यांनी 54. सेम असंच आहे, फक्त आकृती थोडी लांब दिली आहे. पहा 1 2 3 4 5 आणि 6. ओके. 6च्या दुप्पट 12. हे लक्षात. म्हणजे या ठिकाणी 12, याही ठिकाणी 12, याही ठिकाणी 12 आणि इथे सुद्धा 12. 12 चोक 48 आणि उत्तर आपल्याला 54 दिलं आहे. लक्षात असू द्या. पहा मग आता काय करा तर इथून इथपर्यंत हा 1 1 हा, इथे सुद्धा 1 हा आणि इथे सुद्धा 1. लक्षात आलं ना. मी प्रत्येक ठिकाणी नाही घेत हे बघा. इथं नाहीये कारण इथं कॉर्नर बनलाय, कोण बनलाय आपला. हे लक्षात. म्हणून इथं घ्यायचं आहे, परत इथे घ्यायचं आहे आणि इथे घ्यायचं आहे. लक्षात. तसंच उलटे त्रिकोणामध्ये जसं हा त्रिकोण आहे म्हणून इथे एक घ्या, हा त्रिकोण आहे म्हणून इथे एक घ्या आणि हा त्रिकोण आहे म्हणून इथे एक घ्या. याचा अर्थ किती झालेलं बघा. 1 2 3 4 5 6. हे लक्षात. मग 6 याच्यामध्ये प्लस करा. उत्तर किती होत तुम्हीच सांगा. बघा 54 झाले का ते. 48 आणि 6 किती 54. हे झालं आपलं उत्तर. ओके. हे लक्षात. अतिशय साध्या पद्धतीनं आहे, समजून सांगत आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, जे सुरुवातीचा पहिला प्रकार बघितला म्हणजे याच्यातला 11वा प्रकार. 11वा प्रकार बघून घ्या. त्याच्यामध्ये मी 3 जे गणित तुम्हाला दिले आहेत ते बेसिक आहे. ते जर आले तर हे लवकर लवकर येईल तुम्हाला. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा वेगळा प्रकार बघूया. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 14, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला आणि तो दुसरा. दोन्ही सोडवणार आहे आपण. पहा लक्ष द्या. आता ही आकृती अजून थोडी वेगळी आहे. पहा ह्याच्या पूर्वीची आकृती सिंगल होती, त्याच्यानंतर हा उभे रेष मारली, आता हे आडवी सुद्धा आहे. याचा अर्थ मी तिसरा प्रकार पहा, जे 11वा प्रकार घेतलाय त्यातलं तिसरं गणित. पहा काय म्हणतोय. 11वा जो प्रकार घेतलाय मी तो रिटर्न जाऊन पहा तुम्ही. 11व्या प्रकारामधलं तिसरं गणित पहा, ते असं सिंगल गणित आहे. हे लक्षात. मग पहा त्याच पद्धतीने याला सोडून देतोय. जसं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. मग मला सांगा 8च्या दुप्पट किती रे तर 16. 8च्या दुप्पट किती घ्यायचे 16. मग या ठिकाणी लिहितो 16 आणि इथे सुद्धा 16. 16 आणि 16 किती 32. हे झाले 32 प्लस आपल्याला उत्तर पाहिजे 36. हे लक्षात. मग नेमकं काय करायचं पहा. या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण कुठे दिसत आहे एक्स्ट्रा. पहा लक्षात घ्या. इथून इथे एक, हे माहिती आहे आपल्याला. इथे एक निघतो असा आणि इथून असा एक. ओके मोठा हा एक आणि किती झाला रे 2. परत 2 कुठले पहा. 2 पहा लक्षात घ्या. जे याच्यात आणि या याच्यात आले आहे 2 याच्यात. ठीक आहे. 2 याच्यात त्रिकोण बनलाय तो हा बघा. हा वाला त्रिकोण. हा एक आणि हा 2. ओके. म्हणजे हा आणि हा 1. 1 आणि 1 किती झाले 2. हा 3 आणि हा 4. 3 म्हणजे हा पूर्ण आणि हा उलटा 1. लक्षात आलं तुमच्या. कोणते कोणते 4 सांगतोय पहा. लक्ष द्या परत एकदा. हा उलटा 1. ओके. ज्याचा मी इथे 1 लिहिला आणि हा सरळ 1 ज्याचा मी इथे 1 लिहिला. मग आता हा 1 बघा. हा 1 आणि हा 1 म्हणजे 1 आणि 1 2. हा 3 आणि तो 1 4. म्हणजे याच्यामध्ये 4 काय करा प्लस करा. याच्यामध्ये जर 4 प्लस केले तर उत्तर काय मिळते आपल्याला पहा 36.
किती मिळते आपल्याला उत्तर याचं 36, जे आपल्याला उत्तर इथे 36 दिलेलं आहे. ओके, हा लक्षात घ्या, हा एक्स्ट्रा बनतोय याच्यात, येत्या लक्षात तुमच्या. चला समजून घ्या व्यवस्थित. आता याच पद्धतीत त्याला सोडून पाहू. पहा काय याचं उत्तर दिलं आपल्याला 56. मग त्याच पद्धतीने इथे लिहून घेतो 1 2 3 4 5 6 7 8. सांगा 8 2 16. मग इथे किती 16, परत इथे सुद्धा 16 आणि इथे सुद्धा 16. म्हणजेच काय, हे 1 हा 2 आणि 3 16 त्रिक हे झाले 48. ओके, प्लस आपल्याला किती जायचं 56 पर्यंत काढायचं आहे. ओके, मग सांगा 48 तर दिलंच आहे. मग सरळ सरळ पहा, इथे 1 हा 1. ओके, इथे लिहितो मी 1. परत हा किती 1, इथे लिहितो 1. उलटा हा इथं इथे 1 आणि हा 1 उलटा म्हणजे इथे. हे 4 तर झालेच आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त जसे आपण इथं काढले ना हे, तशीच तिथं पण बनतायत. हे रेड पेननं दाखवत आहे तुम्हाला. बघा इथे बनलाय पहा, हा 1, ठीक आहे, उलटा 1. परत याच्यात पण बनला बघा, हा इथे 1 आणि बस इथे. याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणजे किती झाले बघा रे, 1 2 3 4 आणि हा 1 5 6 7 8. हे लक्षात मोठ्याने हे जे काढले होते ना आपण, हे आहे 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 इथे प्लस करू. चला किती 8 याच्यामध्ये जर प्लस केलं तर उत्तर काय येते आपलं, बरोबर 56 उत्तर येते. हे लक्षात, फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं याच्याकडे. हे लक्षात, हे मोठे तुम्ही घेऊन घ्या, याचा काही प्रॉब्लेम नाही. मोठे जे आहे ते घेऊन घ्या, दिसते आपल्याला डोळ्याने. पण याच्यामध्ये पहा 2 याच्यामध्ये मिक्स झालेला आहे हा. हे लक्षात, 1 2 3 4. जशी इथे 2 होती तशी इथे 4 बनले आहे. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून घ्या. याचं उत्तर किती 56, याचं उत्तर 36. ओके, त्यानंतरचा वेगळा प्रकार बघू आपण एक. पाहतो त्या प्रकार नंबर हा 15, त्याच्यामधला प्रश्न पहिला आणि प्रश्न हा दुसरा. हे लक्षात. तर याच्यामध्ये या पद्धतीच्या आकृती दिल्या आहेत पहा, ज्या एक्झाम मध्ये बरेचदा विचारलेल्या आहे. याचं उत्तर 29 दिलं आहे, त्याचं 41. तर पहा आता याचं बेसिक आपण पहिलेच घेतलंय. जसं इथे परत एकदा सांगतो, 1 2 3 आणि 4 म्हणजे 4च्या दुप्पट किती तर 8. मग एका याच्यामध्ये किती आहे 8 आहे. हे लक्षात. हा 8 हा 8 आणि हा 8 त्रिक 24. हा डायरेक्ट हे 24 झाले आहे. म्हणजे परत हे मोजायची गरज नाही आपल्याला. कळलं ना. 1 2 3 4 4 2 किती 8. मग 8 8 8 8 त्रिक किती 24. हे लक्षात. आपलं उत्तर आहे 29. मग पहा लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण पहा याचा असाच याचा विचार जर केला असा, ठीक आहे ना, तर पहा असा एक त्रिकोण बनत आहे 2 याच्यामधला, परत एक उलटा बनत आहे. मग आपण त्या याच्यामध्ये घेतलाय पहा, याच्यापूर्वी इथे एक आणि इथे एक. ओके, एक आणि एक किती रे, हे 2 झाले. आता मला एक सांगा, याच्यामध्ये पहा जर अशी आकृती लक्षात घेतली तुम्ही, अशी जशी आपण अशी आकृती लक्षात घेतली ना, याचा असा एक त्रिकोण आणि उलटा एक त्रिकोण, मग अशी एक आकृती लक्षात घ्या ना. ठीक आहे, मग याच्यामध्ये पहा असा एक त्रिकोण आणि असा एक त्रिकोण. हे लक्षात. म्हणजे परत इथे एक होतो आणि इथे एक होतो. मग झाले किती रे, तर पहा 1 2 3 आणि 4 4 इथे प्लस केला तरी सुद्धा आपले किती झाले 28 झाले. मग एक कुठे आहे तर पहा लक्ष द्या, एक रेड आहे मी दाखवतो मी तुम्हाला. पहा एक कुठे आहे तर एक 3 याच्यात आलेला आहे. जसा पहा इथून हा लक्षात घे व्यवस्थित. आला लक्षात. हा त्रिकोण हा 3 याच्यात आलेला हा त्रिकोण आहे, एकच त्रिकोण आहे. हा एक इथे प्लस करतो आणि उत्तर किती सांगाल तुम्ही, तर पूर्ण आपलं उत्तर काय तर 29 असं उत्तर असायला पाहिजे. हे लक्षात तुमच्या. पहा परत एकदा सांगतोय, आपलं किती हे 8 तर माहिती आहे तुम्हाला. 8 8 8 8 8 त्रिक 24. हे 4 कुठून निघाले रे, 1 1 हे आडव्याचा 1 1 आणि उभ्याचा 1 1 म्हणजे 1 2 3 4 हे 4 घेतले आणि हा एक कुठे आहे तर रेड मध्ये मी काढून दाखवलाय तुम्हाला. ओके, हा झाला 29. आता त्याच्यामध्ये बघू, त्याच्यामध्ये 41 दिले आहे. तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या. जसं 1 2 3 आणि 4 याचा अर्थ 4 2 8. एका याच्यात 8 8 8 8 8 8 चोक 32. या ठिकाणी लिहिले मी 32 प्लस याच्यामध्ये 41 उत्तर दिलेलं आहे. मग बाकीची कुठे आहे तर सिंगल सिंगल माहिती आहे. जसं आपण हे काढून घेतले आहे तशी 1 1 1 1 मग तेही काढून घेऊ. पहा याचा विचार करा फक्त. जसं इथे एक मिळतो आणि इथे एक. आता शॉर्टकट जायचं डायरेक्ट. माहिती आहे तुम्हाला, असा एक म्हणजे एक आणि परत असा एक म्हणजे हा एक. मग उलटा तसाच इथे एक आणि उलटा तसाच इथे एक. हे लक्षात. आपण आडव्याचा विचार केला. आता हे बघा असं उभ्याचा विचार करा. जसं इथे केला ना तुम्ही तसंच इथे याचा विचार करा. बघा इथे. ओके, मग असा एक बनतो त्रिकोण म्हणजे इथे एक घेतो आणि एक असा बनतो त्रिकोण म्हणजे इथे एक घेतो. कळलं. पहा परत एकदा सांगतो, सिंगल सिंगल कशी. बघा हा कॉर्नर कोणता इथे एक. हे लक्षात. इथे कोण बनतोय हा एक, इथे जो कोण आहे हा एक, हा आणि इथे जो कोण आहे हा एक म्हणजे इथे 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 इथे.
आता उभ्याचा विचार केल्यानंतर हा एक बनला म्हणजे इथे आणि हा एक बनला म्हणजे इथे. मग किती झाले मोजार हे? हा 2 आणि 2 4, 5 आणि 1 6. हे लिहिले मी 6 प्लस. आता 6 लिहिल्यानंतर किती बाकी राहिले परत आपले? म्हणजे हे झाले 38. 38 नंतर 39 40 41 आपले 3 बाकी आहेत बघा. 41 उत्तर आहे. मग 3 दिसून पडते याच्यात पहा, मोठे मोठे आहेत. येत्या का लक्षात तुमच्या? पहा 3ही सांगतो तुम्हाला नेमकी कुठे आहे. एक लक्षात घ्या, पहा रेड येणे लक्षात येईल तुमच्या. हा इथून घेते, हा बघा इथपर्यंतच. ओके, हा एक लक्षात आला असेल तुमच्या. ठीक आहे, आता हा एक झाला. आता पहा, आता तीच आकृती थोडी मी समोर नेतोय इथपर्यंत. हे बघा इथून मी कुठे नेतोय? इथपर्यंत नेतोय आणि इकडे क्रॉस करतोय असा. हा एक. ओके, किती झाले आता? पहिला मोठा एक, त्याच्यानंतर हा एक आणि परत एक. जसं ही आकृती मी इथे आणतोय तशी आणि इथे बस झालाय हा एक. कळलं का? हे 3 म्हणजे उत्तर काय रे तुमचं? तुमचं उत्तर काय राहील? इथे जर 3 प्लस केले तर उत्तर तुमचं बरोबर 41 मिळते. बस झालाय. परत एकदा ते 3 सांगतोय मी, पहा. जसं हा मोठा इथून एक घेतला, हा एक. ओके, हा एक. ठीक आहे ना. त्यानंतर पहा इथून हा एक. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून हा एक. बस झाला. किती झाले? हे 3. मग 3 प्लस केले झाले 41. व्हिडिओ पॉज करून पहा तुम्ही, मी सुरुवातीलाच काय काय केलं आहे. ओके, आता पहा याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला? 29 आणि याचं उत्तर मिळालं तुम्हाला 41. हे लक्षात. तर पहा जवळपास आपले 15 प्रकार झाले आहे. हे लक्षात. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहे. याच्या नंतरचा लेक्चर म्हणजेच काय, याच्या नंतरचा प्रकार किती? 16वा प्रकार आपण या पुढील लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे, तर आपल्या सर्वांचे धन्यवाद.